जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आजची सभा ही काही लोकसभा निवडणुकीची सभा नव्हे. आज काही मी प्रचाराचा नारळ इथे वाढवण्यासाठी आलेलो नाहीये. तर त्याच नारळाने सरकारचं टाळकं फोडण्यासाठी आलोय. आज मी सर्वप्रथम शिक्षण प्रसारक मंडळींच्या सर्व लोकांचे मी आभार मानतो. की त्यांनी केलेले नियम बाजूला सारून आजच्या या सभेला आपण जी परवानगी दिली त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. खरं तर असं काही नव्हतं की बाबा हीच जागा पाहिजे, याच जागेवरती मी करणार. या महाविद्यालयाचे जर समजा ग्राउंड दिलं नाही तर आम्ही बघून घेऊ, काही करू. खरं तर मी आमच्या दीपक पायगुडे आणि आमच्या सगळ्या लोकांना मी सांगितलं पण होतं की त्या नदीपात्रामध्ये आहे अजून तिकडे काहीतरी सर्कस का काहीतरी लागली का, काय जत्रा लागली आहे. म्हटलं त्याच्या पुढच्या जागेवरती बघा. पण ते सगळं बघून बिघून आले. तिकडे त्यांनी कामाला सुरुवात केली. ते बोलले पण शक्य नाही, तिकडे जागाच नाही, लोकांना यायला जायला जागा नाही आहे. आणि एवढे लोक जर समजा आले आता तिथे एक तर ते सगळे डासबीस झालेले, जागा नीट नाही. आणि मग करता करता बोलता बोलता या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन शिक्षण प्रसारक मंडळींनी मला ही त्यांची जागा सभेसाठी दिली. खरोखरच धन्यवाद. आमच्या काही पत्रकार बांधवांना साक्षात्कार झाले की सरकारने म्हणे माझ्या सभेसाठी दबाव आणला. क्या बात आहे. चला मी आलोय सरकारची मारायला आणि मला सरकार मदत करणार. आणि म्हणे राष्ट्रवादीवाल्यांनी म्हणे त्यांनी शब्द टाकला, त्यांनी दबाव आणला म्हणून शिक्षण प्रसारक मंडळींनी म्हणे मैदान दिलं. वाह, काय पण सरकार आहे. फोन करून सांगितलं त्यांना जागा द्या, ते आमची वाजवणार आहेत. इतर जागा कमी पडेल, लोकांपर्यंत जाणार नाही आमची कशी वाजवली बघायला. काहीही साक्षात्कार होतात यांना, काहीही मथळे लिहितात आणि काही बातम्या चालू असतात. बरं, यांना काहीतरी रोज काहीतरी बातम्या पाहिजेत म्हणून मी काय रोज काय पुरवायच्या काय नवीन 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 काहीतरी काढून. आणि मग बातमी नाही मिळाली की मग काहीतरी वेगळं सुरू करायचं. टोल बद्दल बोलणारे राज ठाकरे आता गप्प का झाले. काय पैसे बिसे खाल्ले की काय.
आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, मला अजून विकत घेणारा पैदा व्हायचा आहे. जेव्हा हे आंदोलन सगळं सुरू केलं मी, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सगळ्या टोल नाक्यांची तोडफोड झाली, जाळपोळ झाली. हे सगळं झालं की एक पत्रा ठरलेला असतो, हे बरे नव्हे, बरं हे बरे नव्हे. मध्यंतरी एका कुठच्याही वर्तमानपत्रांनी पहिल्या पानावरती हे टाकली चौकट, की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे काही टोल नाक्यांची नासधूस केलेली आहे, आमचा याला पाठिंबा नाही. आणि मागायला कोणी आलो होतो तुमच्याकडे? ज्या वेळेला ते सगळं आंदोलन झालं, त्याच्यानंतर माझे असंख्य सहकारी हे त्या सगळ्या टोल नाक्यावरती आठवडाभर बसले होते. त्या सगळ्या गोष्टी मी घेतल्या. अनेक उदाहरणासकट त्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो. या मुख्यमंत्र्यांकडे पण जाऊन उपयोग काहीच नाही. 4 वेळा गेलो. हेही बिनपगडीचे मनमोहन सिंगच आहेत. मी ज्या वेळेला त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, मी ह्या सगळ्या गोष्टी ज्याला दाखवल्या, मला सांगितलं की बरोबर आहे म्हणे, तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि मला माहिती आहे म्हणे की या सगळ्या टोलच्या सगळ्या प्रकरणामध्ये फ्रॉड आहे, सगळा गफला आहे म्हणे, मला माहिती आहे ते. म्हटलं मग काय करत का नाही काही? म्हणजे काय करणार, आघाडीचं सरकार आहे, मी तरी काय करणार, माझे हात बांधले गेलेत. हात बांधले गेलेत, मग बसलात कशाला तिकडे? यांचे हात बांधले गेलेले, आमचे सुटले की भंडारके हे हात कशाला सोडताय? त्याच्यानंतर मी गेलो कोर्टात. कोर्टात दामिनी पिक्चर सुरू, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. सगळ्या मार्गाने गेलो. मोडतोड नको, मुख्यमंत्र्यांना भेटलो. मुख्यमंत्र्यांकडे काही होत नाही, कोर्टात गेलो. कोर्टात अजून काही निकाल लागत नाही. भाई गंमत बघा, माझ्या अगोदर काही जण कोर्टात गेले. ते गेले कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये त्यांच्या त्या सगळ्या ज्या काही केसेस टाकल्या होत्या, कोर्टाने उभ्या पण नाही केल्या. म्हणे का नाही उभ्या केल्या? म्हणे टोल देऊन आता इतकी वर्ष झालेली आहे, तुम्हाला जर केस करायची होती तर पहिल्या 3 वर्षामध्ये करायची होती, आता तुम्हाला केस करता नाही येणार. म्हणजे टोल 20 वर्षाचा आणि केस करायची असेल तर 3 वर्षात. मी बाबांनो आज बरंच काही काही सामान आणलंय तुमच्यासाठी. मला मध्यंतरी मी ज्यावेळेला माझ्या प्रचार सभा झाल्या कोल्हापूर, सोलापूर, जालना, जळगाव, अमरावती, बरंचसं मला मटेरियल काय होतं, सगळ्या गोष्टी लक्षात नाही राहतो, म्हणून काय काय गोष्टी मी बरोबर घेऊन येतो. मग काही लोकांनी मला सांगितलं काही नाही, तुमचं भाषण तुम्ही करत असताना मग मध्ये काही वाचून दाखवलं की व्यत्यय येतो. अरे म्हटलं व्यत्यय काय येतो, खरं दाखवतो ना मी. ते काय एंटरटेनमेंटचा प्रोग्राम नसतो. पण आज मी तुम्हाला काही अगदी उदाहरणं म्हणून मी काही गोष्टी तुमच्यासमोर आणल्या आहेत, महाराष्ट्रासमोर आणल्या आहेत, की ज्याच्यातनं तुम्हाला समजावं, तुम्हाला कळावं की हा राज ठाकरे जे पोटतिडकीने बोलतोय ते कशासाठी बोलतोय, का बोलतोय. मी माझ्या पहिल्या आंदोलन जेव्हा सुरू केलं तेव्हापासून मी सांगतोय, माझा टोल या विषयाला विरोध नसून टोल ज्या पद्धतीने स्वीकारला जातो किंवा त्याचे पैसे जे गोळा होतात त्याचं पुढे काय होतं.
मी इतका अव्यवहारी नाहीये. राज्याला रेव्हेन्यू लागत असतो, राज्याला पैसे लागत असतात, पण त्या पैशाचं होतं पुढे काय विचारायचं नाही कोणी. आणि मग ते जर येणारे पैसे हे जर मंत्र्यांच्या घरात जाणार असतील तर आम्ही टोल भरणार नाही. चला, रोज टोल नाक्यांवरनं जाताना ह्याला काय निवडणुकीचा फंड देत बसायचा का आम्ही? आणि आम्ही बघा, आम्ही टोल जाळले किंवा आम्ही टोल फोडले. आजच वर्तमानपत्रामध्ये आलंय, शरद पवार साहेबांच्या सुकन्या, सुप्रिया सुळे यांनी आज सांगितलंय, एसट्या फोडण्यापेक्षा मंत्र्यांच्या गाड्या फोडा. आता बोला, मी काय करू? आम्हाला तो वेळ लागत पण नाही. उद्या सकाळपासून चून चून के मारूंगा, चून चून के मारूंगा. चला, अजूनपर्यंत टोलवरती आहोत, समाधान बाळगा. एक बांधकाम मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री मफलर गुंडाळून फिरते. चला, मागून धरावं आणि आवळावं असं वाटतं माहिती. एकदाच काय ते बांधकाम होऊन जाईल. महाराष्ट्रातले टोल बंद करायचे असेल, पहिल्यांदा कर्नाटकातले आणि गुजरातमधले बंद करून टाका. अरे तिकडे कसं चाललंय ते बघ. केंद्र सरकारने आखून दिलेल्या नियमानुसार तिथे टोल वसूल होत आहेत, इथे नाही होत. महाराष्ट्रामध्ये इथे नाही, महाराष्ट्रात तसे होत. केंद्र सरकारने सांगितलंय की प्रत्येक टोल हा 80 किलोमीटर त्याचं अंतर असलं पाहिजे. आमच्याकडे का 30 किलोमीटर आणि त्याच्या खाली येतंय. यात काही अगदी उदाहरण दाखल मी काही धक्कादायक गोष्टी तुमच्या समोर आणल्यात. आपण आता जरा थोडासा भाग हा थोडा टेक्निकल आहे. आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं तर आपल्याला नक्की लक्षात येईल की हे काय करतायत. रस्त्यांसाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण 13 प्रकारचे टॅक्सेस भरत असतो. व्हेइकल टॅक्स, रोड टॅक्स, फ्युएल सेस पासून असे 13 प्रकारचे आपण टॅक्स भरतो. त्या 13 प्रकारच्या टॅक्सचे पैसे किती गोळा होतात माहीत नाही. त्यातला फक्त एक टॅक्स जो आपण भरतो तेवढा मी फक्त वाचून दाखवतो. याच्यावरनं तुम्हाला या 13 टॅक्सचा अंदाज येईल की किती पैसे राज्य सरकारकडे गोळा होतात. हा एक टॅक्स मोटर व्हेइकल टॅक्स. जिथे तुमची गाडी रजिस्टर होते, तुम्ही गाड्या घेता, जिकडे गाडी रजिस्टर होते तिकडे जो रोड टॅक्स घेतला जातो तो किती आहे? 2000 साल ते 2011 एवढ्या फक्त संपूर्ण काळात एका टॅक्समधनं महाराष्ट्र राज्य सरकारला 22,266 कोटी रुपये उभे राहिलेत. फक्त एका टॅक्समधनं 22,266 कोटी रुपये. बाकीच्या टॅक्सचं काय? हे बाकीचे पैसे कुठे गेले, कशासाठी वापरले? आणि हे 13 टॅक्स भरून त्याच्यावर 14वा तुम्ही टोल भरतात.
या संपूर्ण टोलचा अख्खा व्यवहार हा सगळा कॅशमध्ये चालतो. तो काय वाईटचा व्यवहार नाहीये. तो रोज सगळी कॅश तिकडे जाते. किती गाड्या जातात, किती गाड्या येतात, काय होतं. मी तुम्हाला एक पेपर वाचून दाखवणार आहे. मला फक्त 2 टोल नाक्यांवरची गंमत सांगतो. गंमतच आहे. तुमच्या तळपायाची आग मस्तकात नाही गेली ना. तुम्ही सगळेजण टोल भरतात. याच्यामध्ये एक्झम्प्टेड गाड्यांविषयी किंवा टोल माफ केलेल्या गाड्यांविषयी, ज्यांना टोल माफ आहेत असे कोण कोण. माननीय, हे मी सांगतोय, हे हसण्यावारी नेऊ नका. माननीय राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, लाल दिव्याची गाडी अनुज्ञेय असलेले लोकप्रतिनिधी. 2 विद्यमान संसद सदस्य, महाराष्ट्रातील विद्यमान विधानसभा व विधान परिषद सदस्य प्रवास करीत असलेली वाहने. 3 केंद्र व राज्य शासनाची वाहने. 4 पोलीस वाहने. 5 लष्कराच्या मालकीची वाहने. 6 टपाल व तार खात्याची वाहने. 7 रुग्णवाहिका. 8 शववाहिका. 9 अग्निशमक दलाची वाहने. आता एक्झम्प्टेड गाड्यांविषयी किती गाड्या, फक्त मी 1-2 टोलचं बोलतोय. हे सगळे जेवढे मी आता तुम्हाला सांगितले, एवढ्या लोकांना तिथून तुम्हाला जायला, प्रवास करायला टोल न भरता अलाउड आहे. आता फक्त पुणे सातारा रस्ता आणेवाडी टोल नाका, इथे 2010 ते 2013 एवढ्या काळात 6,32,769 गाड्या गेल्या म्हणे. एवढे व्हीआयपी गेले. कशा कशातनं गेले, कशा कशातनं गेले. कार, बस, ट्रक, ट्रेलर, मल्टी ॲक्सल अशा सर्व वाहनांमधनं. मी नाही कधी बघितलं ट्रकमध्ये बसलेले राष्ट्रपती.